कृष्ण हरी जय जय राम 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 कृष्ण हरी विठला 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 हे चिदान देगा देवा हे चिदान देगा देवा तुझा विसरण भावा गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी किंवा हीच माझी सर्व जोडी न लगे मुक्ती आणि संपदा न लगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन बोला प्रथम नमन दुसरे चरण संतासिया दुसरे चरण संतासिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बोला वा नमामि भक्तवत्सलं कृपालुशीलकोमलं भजामि ते पदाम्बुजम् अकामिनां स्वदामदं निकामश्यामसुन्दरं भवाम्बुनाथमन्दरं प्रफुल्लकञ्जलोचनं मदादिदोषमोचनं प्रलम्बबाहुविक्रमं प्रभो प्रमेयवैभवं निसङ्गचापसायकं धरं त्रिलोकनायकं नमामि इन्दिरापतिं सुखाकरं सतां गतिं भजे सशक्तिसानुजं शचीपतिप्रियानुजं नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय
भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय। मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा, तुझ भावा हे देव तरी हा सुलभ उपाव। भाविक मायबाप हो, आपल्या कीर्तनाची पवित्र यात्रा आज श्री क्षेत्र या ठिकाणी हिप्पळगाव या ठिकाणच्या श्री समर्थ महादेव मंदिरामध्ये आपल्या संत तुकोबारायाच्या मागणीपर अभंगाला, संतपर अभंगाला घेऊन या ठिकाणी स्थानापन्न करती झालेली आहे। या कीर्तन सेवेकरता प्रयोजन म्हणजे श्रीमद भागवत कथा, ज्ञान यज्ञ, नाम यज्ञ, अखंड हरिनाम सप्ताह आणि अन्नदान महायज्ञ या तिन्ही प्रकारचा यज्ञ या ठिकाणी संपन्न झाला आणि त्या यज्ञातील ही शेवटची आहुती आजच्या अभंगाच्या रूपाने माझ्याकडे आली आहे। विठ्ठल विठ्ठल टाळी वाजवा मायबाप, टाळी वाजवा। विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, टाळी वाजवा, टाळी वाजवा, सावकाश टाळी वाजवा। अखंड हरिनाम भागवत कथा ज्ञान यज्ञ सप्ताहातील शेवटची सांगतेची आज संधी। भाविक मायबाप हो, कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला जो अभंग आहे, महाराष्ट्राचे युगपुरुष, वारकरी संप्रदायाचे कळस, त्यागाची मूर्ती आणि ज्यांनी भागवत धर्माची पताका कळस म्हणून फडकविली, भजन करा सावकाश तुका झाला से कळस, असे तुकोबाराय म्हणजे वारकरी संप्रदायाचे गळस, ज्यांचा गाथा म्हणजे पाचवा वेद। पंडित महामुनीनं वर्णन करावं आमच्या तुकोबारायांचं। सुश्लोक वामनाचा, अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची, ओवी ज्ञानेशाची किंवा आर्या मयूर पंतांची। ओवी ऐकावी ती ज्ञानोबारायांची आणि अभंग ऐकावे ते तुकाराम महाराजांची असं म्हटलं जातं। म्हणून त्यांचा आजचा मागणीपर प्रकरणातील, संतपर प्रकरणातील आजचा अभंग आहे। सर्वांच्या पाठांतरातला
तोंडपाठ प्रकारातला नाही, पाठांतरातला, कानावून गेलेला नाही, पाठांतरातला असा, सगळ्या वारकऱ्याच्या मुखगत असलेला असा, आणि ज्यांना भजन येत नाही त्यांनाही ऐकू असा आजचा सोपा आणि 4 चरणाचा सुलभ असा अभंग. हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा, गुण गाईन आवडी हीच किंवा हेची माझी सर्व जोडी. तुकोबाराय तुकाराम महाराज या अभंगातून भगवंताकडे मागणी मागतात. मागणी मागणारे श्रेष्ठ आहेत. मागणी कुणाकडे मागावी? ते भगवान श्रेष्ठ आहेत. श्रेष्ठांनी श्रेष्ठांकडे केलेली मागणी कुणासाठी? आपल्या सर्व श्रेष्ठांसाठी. माणसाने श्रेष्ठ असावं का ज्येष्ठ असावं? दादा, श्रेष्ठ असावं का ज्येष्ठ असावं? चांगदेव ज्येष्ठ होते, पण ज्ञानेश्वर महाराज हे श्रेष्ठ होते. विठ्ठल विठ्ठल. हो, पण आज सुद्धा या ज्येष्ठतेचा दुरुपयोग करतात लोक. कंडक्टरला म्हणतात, कंडक्टर मी 65 वर्षाचा, असतो 50 वर्षाचा, तिकीट काढतात आणि पंढरपूरला जातात. ज्येष्ठ का श्रेष्ठ? श्रेष्ठ महत्वाचा आहे. श्रेष्ठांकडून श्रेष्ठांसाठी आणि श्रेष्ठांकडे केलेली मागणी म्हणून वारकरी संप्रदायात आजच्या अभंगाला प्रार्थनेपर असाही अभंग म्हटला जातो. संत जे करतात ते तुमच्या आमच्या करता मागणी मागतात. त्या मागणीला पसायदान ही संज्ञा प्राप्त झाली. ज्ञानोबारांनी पसायदान मागितलं. आता विश्वात्मके देवे येणे वाघ यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान हे. बरं का, किंबहुना सर्व सुखी ही पसायदानात्मक मागणी ज्ञानोबारांनी जगतासाठी केली म्हणून ते माऊली ठरले. कुणालाही माऊली म्हणता येत नाही, कुणालाही काका म्हणता येत नाही. आता काका घरोघर आहेत, रोज कापाकापी, रोज मारामाऱ्या, बंधाऱ्यासाठी, पाण्यासाठी, शेतासाठी काका आणि रोज कापा. माऊली एकालाच संवेदन प्राप्त झालं, ते म्हणजे आमचे ज्ञानराज माऊली. दोघांनाच संवेदना प्राप्त झाली, ती म्हणजे आमचे नामदेव माऊली. बरं का, काका सोपान काका आणि दुसरे काका वारकरी संप्रदायातले गंगू काका शिरवळकर, त्यांच्या बायकोचं नाव गंगू. पण लग्न होऊन सुद्धा दोघात बहीण भावाचं नातं. काका म्हणायचे गंगू आणि पत्नी म्हणायचे काय हो काका. विठ्ठल विठ्ठल. हो, आणि तिसरे काका खापंड घेऊन बसलेले तेरडोकीला गोरोबा काका, जे वारकरी संप्रदायाचे परीक्षक आहेत. असे 3 काका, 2 माऊली होऊन गेले आमच्या संप्रदायामध्ये, आणि काही समर्थ संत होऊन गेले. त्यामधले समर्थ संत म्हणजे आमचे संत गजानन महाराज, समर्थ सद्गुरू धोंडूतात्या महाराज. तुम्हाला माहिती असलेले अगोदर सांगतो, आणि माहिती नसलेले समर्थ सद्गुरू तुकोबाराय, जगद्गुरु तुका, अवतार नाम याचा समर्थ. वा वा, माग म्हणा, लगेच माग म्हणा. वा, आणि संप्रदाय सकळाचा ते थोडिया. समर्थ तुकोबाराय. दुसरे समर्थ कोण? आरती एकनाथा महाराजा समर्था. कुणाला आडनाव प्राप्त झाले का तुम्हाला? आम्हाला होय. नागराव महाराज, तुम्हाला समर्थ म्हणून आडनाव प्राप्त झालं? काका म्हणतात तुम्हाला, माऊली म्हणतात? नाही. नाथ बाबा एक समर्थ आणि तुकोबारा एक समर्थ, अशी संत मालिका आहे. आणि या संत मालिकेतले तुकोबाराय देवाकडे मागणं मागतात. जे समर्थ आहेत, समर्थानं मागावं. काय समर्थाची कांता कोरांना मागे शक्य नाही, पण मागतात कुणासाठी? तुमच्या आमच्या करता मागतात. का?
कळवळा कळवळा बुडत हे जन न देखवे डोळा. बुडत हे जन न देखवे डोळा. काय कमी होतं तुकोबारायच्या घरी मागायला? तुकोबारायची वाढ वंशावळी पाहिली, तुकोबारायचा पूर्व इतिहास पाहिला, तर एकाही व्यक्तीनं तुकाराम महाराजांच्या घराण्यातल्या देवाकडे मागितलेलं नाही, काहीच मागितलेलं नाही. काही मागणे हे अमानुचित, काही मागणे हे अमानुचित. काही मागणे हे अमानुचित, काही मागणे हे अमानुचित. वा तुकाराम महाराज वा. वडिलांची रीत जाणत असो, अनंत वेळेस विनंती केली भगवंतानं, देवा तुकोबारा काहीतरी मागा, काहीतरी मागा, काहीतरी मागा. मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा. देवा तू माग म्हणतोयस, पण आमचा इतिहास आहे, कोणी मागितलेला नाही. भक्त प्रल्हाद, अंगद, उद्धव, नामदेव आणि 5वा अवतार तुकाराम महाराजांचा आहे. 5 अवतारातला आमचा एक इतिहास आहे, आम्ही कोणीच मागितलेलं नाही, पण तू माग म्हणतोस. भक्त प्रल्हादाच्या अवतारामध्ये भगवान प्रसन्न झाले, नरसिंह अवतारात प्रकट झाले बर का. प्रल्हादाला मांडीवर बसवलं, कुरवाळलं आणि हिरण्यकशिपूचं ऑटोमॅटिक ऑपरेशन केलं नखाच्या माध्यमातून. शस्त्र वापरलं नाही, नखाचा वापर केला. संध्याकाळी नव्हती, दुपारी नव्हती, बरोबर सायं दिन म्हणजे सांच्या पारची वेळ तुमच्या आमच्या शब्दामध्ये. अशा वेळेत ऑटोमॅटिक ऑपरेशन करून टाकलं. प्रल्हादाला परत कुरवाळलं, जवळ घेतलं आणि म्हटलं, देवा अरे प्रल्हादा फार वजन झालं बाबा तुझ्या हरिनामाच्या भक्तीचं, काहीतरी माग, काहीतरी माग. भक्त प्रल्हादाला देव म्हणाले, देवा मागू का? तुझ्याकडे मागतो म्हणले, पण जे मागितलं देशील ना? हो देतो, माग. भक्त प्रल्हाद काय म्हणतो, देवा तुला द्यायचं असेल तर एकच दे, तुझ्याकडं काहीही मागण्याची बुद्धी मला येऊ देऊ नको, हेच माझं मागणं विठ्ठल. बोला पुंडलिक वरदे. हो, आणि
5वा अवतार तुकाराम महाराजांचा, याही अवतारात तुकोबाराय म्हणतात. देवा तुला द्यायचंय ना, हेच दे. हेची दे गा पांडुरंगा. आंधळा मागतो का नाही, देवा मला तुला द्यायचंय ना, आंधळ्याचं मागणं आहे. माझ्या नातवाच्या डोक्यावर राजछत्र धरलेलं माझ्या डोळ्यानं बघावं. काय काय करावं लागलं महादेवाला, त्याचं लग्न करावं लागलं, त्याला लेकरं द्यावे लागले, त्याच्या लेकराला लेकरं द्यावे लागले, नातू पाहायला डोळे द्यावे लागले, राजवाडा निर्माण करावा लागला, राजदूत निर्माण करावे लागले, सगळा व्यवहार सगळा कारभार सांभाळून मग त्याला त्याच्या नातवाच्या डोक्यावर राजछत्र धरलेलं दाखवावं लागलं. एका मागण्यामध्ये 1000 अनंत मागण्याचा समावेश या आंधळ्याच्या मागण्यात आहे. तसं तुकोबाराय म्हणतात, देवा तुला द्यायचंय ना, हेच दे. पहिलं शरण देवा तुझा विसरण व्हावा. हेची निश्चयात्मक शब्द आहे. दर्शक सर्वनाम या व्याकरणिक भाषेमध्ये. आता शिकरण अवघड झाले करणं, व्याकरण फार लांब झालं. तू मै हे कळलं ना आपल्याला. प्रथम पुरुषवाचक सर्वनाम, द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम, पुल्लिंग स्त्रीलिंग नपुसकलिंग वचन 2, विभक्ती अवघड आहे. अगोदर भक्ती करा म्हणजे विभक्ती कळेल व्याकरणातली. अगोदर शिकरण खायला शिका म्हणजे व्याकरण कळेल असं म्हणतात विनोदानं. तसं व्याकरण जर सोडू लागलो, व्याकरणात्मक दृष्टीने अभंग सोडू लागलो, सगळ्यांना कठीण वाटणार आहे. संप्रदायाच्या पद्धतीने आपण अभंगाकडे वळू. हेच दान, मला दान दे देवा. दान मागतात बरं का, कोणीही दान मागताना दिसत नाही. तुकोबाराय दान मागतात का, त्यांची परंपरा आहे का, नाही. तुकोबाराय दान मागतात. इच्छा झाली आहे का त्यांना मागायची, नाही. काहीच नाही. गरज आहे का त्यांना कशाची, नाही. मागण्याची 3 कारणं, गरज, इच्छा आणि परंपरा. आपल्या महाराष्ट्रामध्ये तुळजापूरला परंपरा आहे जोगवा मागण्याची. तुकोबारायची ती परंपरा नाही. प्रथा आहे का त्यांच्या घराण्यामध्ये मागायची, नाही. प्रथाही नाही. गरज आहे का तुकोबारायांना मागायची, काहीच गरज नाही. मागतात कशासाठी, तुमच्या आमच्यासाठी मागतात. म्हणून त्यांच्या मागण्याला प्रार्थना, त्यांच्या मागण्याला पसायदान ही संज्ञा वारकरी संप्रदायामध्ये प्राप्त झाली. आजचा अभंग म्हणजे तुकोबारायांनी मागितलेलं भगवंताकडचं पसायदान. तसं ज्ञानोबारायाचं पसायदान, तसं नामदेवरायाचं पसायदान. अकल्पायुष्य व्हावे तया कुळा, माझी या सकळा हरीची आदासा, कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, ही संत मंडळी सुखी असो. हे नामदेव महाराजांचं पसायदान. प्रत्येक संतांचं पसायदान या वारकरी संप्रदायातल्या साहित्यामध्ये सर्वश्रेष्ठ आणि प्रसिद्ध आहे. सर्वतोपरी जाणते आहात तुम्ही त्या पसायदानाबद्दल. असं हे पसायदान म्हणजे आजचा अभंग आहे. या अभंगातला एक महत्वाचा शब्द आहे दान. दान म्हणजे काय हो, दान म्हणजे काय पहिल्यांदा विचारतो मी. दान म्हणजे काहीतरी दुसऱ्याला देणं. सोप्यात हा, तुका म्हणे दान आणि दिले देवा सेवा घेतल्या वाचून. व्याख्या सुंदर सांगितली महाराजांनी तुकोबाराच्या शब्दात. दान म्हणजे देणं. दान या शब्दामध्ये 2 वस्तू आहेत, 2 घटक आहेत. एक देणारा आणि दुसरा घेणारा. दाता आणि प्रतिगृह्यता हे 2 महत्वाचे घटक आहेत. पण दानासाठी भांडवल 2 प्रकारचं आहे. एक आवड लागते आणि दुसरं सामर्थ्य लागतं. एक इच्छा लागते आणि दुसरी सामर्थ्य. बरं का, ही 2 गोष्टी झाल्याशिवाय दान ही संकल्पना अस्तित्वात येऊ शकत नाही. बरं का, भरपूर इच्छा आहे मनामध्ये पण सामर्थ्यच नाही, काहीच नाही. लंकेची पार्वती आहे बरं का, हातात नाही काहीच, फक्त काहीतरी मला म्हणा, माझा अण्णा ठेवा म्हणणारे काही लोक असतात. तशातली गत आहे. भरपूर आहे इच्छा पण द्यायला सामर्थ्य नाही. सामर्थ्य आहे पण इच्छा नाही. दोन्ही गोष्टीची सांगड असली आवश्यकता आहे दानासाठी. चला, दान. दान म्हटलं तर दानाचे प्रकार आहेत संप्रदायात. तात्विक अधिष्ठानानुसार संप्रदायामध्ये दानाचे प्रकार आहेत. कोणकोणते प्रकार आहेत थोडक्यात जरा भजन करा. दान म्हटल्यानंतर दानाचे 6 प्रकार आहेत. विठ्ठल 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 बोला कुंडली कवळले हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव.
घटक वेगळे आहेत, नाश वेगळे आहेत आणि फलही वेगळे आहेत. धर्मदान, अर्थदान, कामदान, हर्षदान, भयदान आणि लज्जादान हे मूळ गाभाभूत प्रकार आहेत दानाचे. कुठं? वेदवाङ्मयामध्ये सांगितलेले. धर्मदान, दान करत असताना धर्म त्याच्यामधले यावा, काहीतरी धार्मिक हेतू त्या दानामागे असावा. अर्थदान, काहीतरी प्राप्त व्हावं, आर्थिक हेतूनं जे केलं जातं ते अर्थदान. कामदान, काहीतरी कामना ठेवून, अपेक्षा ठेवून भागवताला यायचं, मला नक्कीच यावर्षी धनप्राप्ती व्हायला पाहिजे देवा, म्हणून मी भागवत 7 दिवस सेवन केलं आणि श्रवण केलं. भागवत सेवन करणं वेगळं आणि श्रवण करणं वेगळं आणि कानावून जाणं वेगळं. ते कानवले असतात बघा. जत्रेत कधी गेलात का तुम्ही? वर गाजर अडकवलेलं असतं, त्याला निशाण करायचा आणि 5 रुपये जिंकायचे. कधीच निशाण होत नाही आपला. आपला हात नीट चालत नाही, अक्षर नीट काढता येत नाही. गाजर किती किलोमीटर आहे? 2 किलोमीटर आहे. शक्यच नाही. फक्त गाजराला हल्लेलं पाहायचं. नाव गाजर हलवा खेळ आहे, पण गाजर कधी आपल्याला हलत नाही. फक्त खेळ मांडलेला आहे वाळवंटावर या मनुष्य जन्माच्या, आणि खेळ पाहत बसायचे आपल्याला. चला पुढं. कामदान, अर्थदान बरं का. त्यानंतर काहीतरी कामना ठेवून दान करणारे असतात बरं का. प्रेमदान, हर्षदान, लज्जादान, भयदान. काही लोक दान करतात, आणि पाटलानं आमच्या 5,000 दिलेत लाजून काजून, मी पाटलाच्या भावकीतलाच आहे, उगा 4,000 देऊ नये का सप्त्याला भागवताच्या. लाजून दान देणं, मग त्याला लज्जादान म्हणतात. भयदान, बाबा गावातला सप्ताह चालू आहे, गेल्या वर्षी 11,000चं दान दिलं मी, कोरोना होता म्हणून. यावर्षी चांगला सप्ताह करूया, भागवत आहे, गाव जेवण आहे म्हणून रोज गुलाबजामनाचा बेत आहे, श्री बासू बालाजीचा बेत आहे. श्री म्हणजे श्रीखंड, बा म्हणजे बासुंदी, ला म्हणजे लाडू, जी म्हणजे जिलेबी, आणि मला गावातला पाटील म्हणतात. त्या माणसानं माझ्या पुढे गेलं, यावर्षी 25,000 रुपये दिले. व लाजून काजून उगं भीतीनं का होईना 30,000 तर द्यायला पाहिजे, भिवून, देवाला भिवून काही जण दान करतात. भयदान म्हणतात त्याला. लाजून काजून दान, लज्जादान, भयदान बरं का. हर्षदान, मुलगा झाला बऱ्याच वर्षानं, बाळ रांगू लागलं बरं का. यशोदा मातेनं ज्याप्रमाणे नवरत्न हार दान दिला आपल्या दासीला आनंदानं, त्याला हर्षदान म्हणतात. आनंदानं दान देणं, पेढे वाटणं, हे आनंददान आहे, हर्षदान आहे. हे दानाचे 6 प्रकार आहेत. दानाचे नाश आहेत. दानं भुवो नाशः, तिसरो गतयो भवन्ति वित्तस्य, यो न ददाति न भुंक्ते तस्य तृतीया गतिर्भूती. दान दिलं आणि पुन्हा मनात पाल चुकली, उगाचच दान दिलं, दान वाया गेलं, नाश झाला त्या दानाचा. दान दिलं पण उगाच घमेंडाला, मी एवढं दान दिलेलं आहे, एवढा अहंकार आला, दान वाया गेलं. दान देण्याची इच्छा आहे पण सामर्थ्य नाही. वाटलं उगं दिलं असतं तर बरं झालं असतं, असं वाटणं सुद्धा ते दानाचा नाश आहे बरं का. भरपूर संपत्ती आहे, देवानं दिलं भरपूर, सामर्थ्यवान आहे, श्रीमंत आहे, गडगंज आहे संपत्ती, पण कुठंतरी सनकाट ठेवलेली आहे किंवा जमिनीत पुरलेला आहे. त्या संपत्तीचा नाश 3ऱ्या प्रकारे होतो. उपभोगही घेत नाही, दानही देत नाही, मग ती नाश पावते. कशात? महापुरात, भूकंपात, सुनामी लाटात. अशा प्रकारे ती संपत्ती फुकापदरी कुठं तरी जाते. त्याच्या पुढे महाराज सुभाषितकार म्हणतात तस्य तृतीया गतिर्भवती. 3ऱ्या प्रकारे त्या संपत्तीचा नाश होतो. म्हणून जर संपत्ती प्राप्त झाली तर 3 प्रकारानं दान करावं. कोणत्या? भगवद्गीता सांगते बरं का. सात्विक दान, दाते विविधीय दानम दीयतेनुपकारिणे देशे काले च पात्रे च तद्दानम सात्विकम श्रुतम. सात्विक दान, राजस दान आणि तामस दान. सात्विक दान करत जावं. अन्नदान आहे, सप्ताह आहे, एखाद्या गरीबाला लग्नाला पैसे मिळत नाहीत, सात्विक दान आहे, ते दान करा. बाकीचे दान जाऊ द्या, पण सात्विक दान करा, आणि तेने तरेल हा भव फेरा. विठ्ठल विठ्ठल बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. एक सावकार होते. सावकार म्हटल्यानंतर भरपूर सावज त्यांच्याकडे, सावज आणि ऐवज, अलंकार आदी सगळे, धन धान्य समृद्धी त्या सावकाराकडे. पण सावकाराचं एकच विशेष वैशिष्ट्य होतं, त्यांना देणं हा शब्द आवडायचा नाही. द्यायचं म्हणलं की पाय मागे.
पेरू घ्या पेरू, फार गोड पेरू, पिंपळगावचे पेरू. कसे दिले? 200 रुपये किलो की महागारी पाय. फुकट म्हणल्यावर द्या. देवान लगे साठवणीचे रुदले जागे. पट्टी देणाऱ्याची नावं या दगडावर कोरले जातील. आजच्या कीर्तनाला येणाऱ्याला प्रत्येकी 50-50 किलो साखर वाटण्यात येईल. डंग 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 डंग. किती लोक जमले असते? आणि साखरेबरोबर एक कार्ड देण्यात येईल. त्या कार्डावर साखर कारखान्याची सुद्धा 1 क्विंटल साखर वर्षाला घरी पोचले येण्यात येईल. किती लोक जमले असते? फुकट म्हणलं की लगेच द्यायचं म्हणलं की. सावकाराला देणं हा शब्द आवडायचा नाही. एके दिवशी सावकार रस्त्यातल्या खड्ड्यात पडले. खड्ड्यातल्या रस्त्यात नाही बरं, रस्त्यातल्या खड्ड्यात पडले. गावचे सगळे लोक येऊन पाहू लागले आणि प्रत्येक जण म्हणू लागला, सावकार हात द्या, सावकार हात द्या. द्या म्हटलेलं त्यांना आवडायचं नाही. ते द्या म्हटलेलं न आवडल्यामुळं हात खालीच सावकाराचा. आता नालीतलं पाणी तोंडात जायची वेळ आली. सावकार हात द्या. एक पैलवान होता, त्याला माहित होतं सावकाराची गोम. सावकार हात देऊ नका, हात घ्या म्हणला. हात दिलं सावकाराने. वर या म्हटलं. का बरं म्हणला? काय बी नाही, माझ्या घरी जेवायला केला, पुण्यतिथी आहे वडिलाची म्हणल्यावर सावकार आले. म्हणजे देणं हा शब्द त्यांना आवडायचं नाही, घेणं आवडायचं. एका ठिकाणी विंदा किरंदीकारे म्हटले बरं का, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हातच घ्यावे. हातच घ्यावे, त्याचे हात तोडून घ्यायचं नाही. त्याच्या हातचा देणं हा गुण घ्यायचा आहे, दातृत्व हा गुण घ्यायचा आहे. काय द्यायचं आहे आपल्याला? आपण काही देतो का? सप्त्याला 10 रुपये पट्टी दिलं म्हणजे आपण आपले दिलं का? देवानं दिलंय म्हणून आपण दिले. देवाला आपण पाणी घालतो, महादेवाला पाणी घालतो, मारुतीला पाणी घालतो, पाणीच दिलं नसतं देवानं. कशा घागरी लागतात मला माहिती आहे. उदगीरमध्ये पहाटे 3ला रांग लावायची घागऱ्यांची. घागरी नाही, बारके बारके लोटके, डेचक्या, टंबरेल, आणि त्या टंबरेलवर एक घागर भरायची. मला माहिती अनुभव काय पाण्याचं महत्व आहे. पृथ्वीव्यां त्रिरत्नानि जलम अन्नम सुभाषितम मूढैः पाषाणखंडेषु रत्नसंज्ञा विधीयते. पृथ्वीवरलं एक रत्न म्हणजे पाणी आहे, दुसरं रत्न म्हणजे अन्न आहे, आणि तिसरं रत्न म्हणजे सुभाषित आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि चौथं रत्न म्हणजे अभंग आहे. तुकाराम महाराजांचे ज्ञानोबा अभंग या ओव्या म्हणजे हे रत्न आहे. विठ्ठल विठ्ठल. हो, या खाणीमध्ये अनेक संत मांदियाळी यांचा जन्म झाला. धन्य ती आरण रत्नाचीच खान, जन्मला निधान सावतातो, जन्मला निधान सावतातो. धन्यत्व पावले ते संत मांदियाळी. धन्य ती आरण रत्नाचीच खान, चोखा मेळा संत भला, देवतेने भुलविला भक्ती आहे ज्यांची मोठी. असे रत्नमय संत या महाराष्ट्रभूमीत जन्माला आले आणि त्यांनी रत्नासारखं व्हायला सांगितलं. पण आपलं वागणं लोखंडासारखं गंजून गेलेलं वागणं. कितीही डांबर लावा, कितीही रॉकेल लावा, हाय तेच हाय, वाकडं ते वाकडं, सरळ व्हायचं नाही. संत महात्म्यांचा अट्टहास होता की तुम्हाला काहीतरी भव्य दिव्य अशा प्रकारचं ज्ञान आणि सुंदर सुख प्राप्त व्हावं, सात्विक सुख प्राप्त व्हावं, म्हणून संत महात्म्यांनी भगवंताकडे मागितलं, हेची दान देगा देवा. साधकानं विचारलं, महाराज तुम्ही दानाचे प्रकार सांगितलेत, दानाचे हेतू सांगितलेत बरं का, दानाचे नाच सांगितलेत, दानाचं फळ काय? दान दिल्यानंतर 2 फलं मिळतात. एक ऐहिक फळ संसारात मिळणारं, आणि दुसरं पारलौकिक फळ म्हणजे मोक्ष, ते सुद्धा संत लाथाडतात. तिसरं चरण, न लगे मुक्ती आणि संपदा. बोला महाराज. वा तुकाराम महाराज.
आणि संपदा. धनसंपदा पाठ नाही आपल्या पाठातला आहे, तोंडात बसलेला आहे म्हणून आपण म्हणतो, धनसंपदा नाही. धन म्हणजे संपदा आणि संपदा म्हणजे धन. हा, मित्र म्हणजे मित्र, मित्र म्हणजे मित्र, मित्र म्हणजे दोस्त, दोस्त म्हटलं मित्र, मित्र म्हणजे जसं काय एकाच अर्थाचे शब्द. चहा म्हणजे टी, टी म्हणजे चहा. आणि एकावर शून्य जाणं आपलं तोंड आरशात पहा, जसंच तसं का फरक आहे का तोंडात. म्हातारा झालं की म्हातारा, तरुणपणी तरुणपण, लहानपणी लहानपण, बाळपण, तरुणपण, वृद्धपण, तीनपण दिसतात, पण तोंड जशाच तसं आहे का नाही. खोबऱ्याची वाटी झाले आयशे मुख, गळत असे नाकलेश परी. लहानपणी टाळ्या पेढे आणि शेवटी शेजारी म्हणती मरे नाका मेला. हे आपलं तोंड. काय वर्णन करावं आपलं आपणच, काहीच उपयोग नाही. महाराज म्हणतात मला देवा काहीच नको, न लगे, लागत नाही मला मुक्ती आणि संपदा. न लगे श्लेष अलंकार आहे, लक्ष देऊन ऐका महाराज. न लगे, दमयंती काय म्हणते महाराज, तुकाराम महाराज, न लगे, मला न लगे लागते. दमयंती काय म्हणते आईला, आई मी जर आजारपणातून बरं व्हावा असं वाटतं का नाही तुला आई? हो ग वाटतं. मग मला काय लागतं? न लगे, मला काहीच लागत नाही. आई मला एक लागते, न लगे. दमयंती काय म्हणते? न लगे, मला काहीच लागत नाही. काय लागतंय? न लगे. मला नळ राजा हे औषध आहे, मला नळ राजाची भेट करून दे म्हणजे मी सुखी होईल. विठाला विठाला. हो, काय म्हणते ती? श्रीकृष्ण नवरा, रुक्मिणी माता म्हणते श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी नवरी. शिशुपाल नवरा असेल तर मी कदापि वरणार नाही, आणि कृष्ण नवरा असेल तर मी त्याचं वर करणार. विठाला विठाला. हो, त्याला व्याकरणातला श्लेष अलंकार म्हणतात. एकाच शब्दाला दोन किंवा दोन अर्थाची मिठी बसते त्यावेळेस श्लेष अलंकार होतो. विठाला विठाला विठाला. हो, तसं तुकोबरा या ठिकाणी म्हणतात, न लगे, मला लागत नाही. काय? मुक्ती आणि संपदा. मुक्तीही नको आणि धनही नको, मग काय दे? संत संगती दे. पण महाराज म्हणतात देवा मला द्यायचंय हेच दान दे गा देवा. आणि दुसरं, तुझा विसर न व्हावा. लक्षपूर्वक ऐका, देवा मला एकच मागायचंय, तुझा विसर कधीही पडू देऊ नकोस. कुणाला? मला. आणि देवा आणि एक मागणं आहे, कोणतं? विसरतो न पडावा माझा देवा तुम्हासी, माझा देवा तुम्हासी, माझा देवा तुम्हासी. देवा आणखी एक माझं मागणं आहे, माझा विसर तुम्हाला पडू देऊ नका. तुझा तर मला पडूच देऊ नको, पण तुझा विसर पडल्यावर लई अवघड आहे. विसरली तया थोर झाली हानी,
विसरली तया आणि विसरलं देवाला की थोर झाली हानी. रामायणातला दृष्टांत आहे. जोपर्यंत सीता मातेच्या मनामध्ये राम आहेत, मन हे राम झाले, मन हे राम झाले, सतत राम. सततम कीर्तनयन्तो माम यतंत शतव्रताः नमस्यन्तस्य माम भक्त्या नित्ययुक्ता. सतत रामनामस्मरण. पांडुरंगी मन रंगले, गोविंद असे गुणी वेधले. जागृती स्वप्न सुषुप्ती आठवे, पाहता रूप आनंद साठवे. अशा प्रकारचं सीता मातेचं रूप. पण ज्यावेळेस सीतेच्या मनातून राम निघून गेला आणि मनामध्ये ते हरिण बसलं. हरिण सोन्याचं होतं का पांडुरंग महाराज, का सोन्यासारखं होतं? सोन्याचं नव्हतं, सोन्यासारखं होतं. लय हा आमच्या बायाला गळ्यात असावं, कानात असावं. अचानक बिना अवतनाचं निमंत्रण आलं चोराचं अर्ध्या वाटतच प्रवासात. किती अवघड आहे, लय हाव. पण तेच सोनं अंगा खांद्यावरलं सोनं दान करून होनाळीच्या महिला मंडळांनी सप्ताह केला. 35 बायकांनी मंदिर बांधले. होन्नाळी मंडाळी चंडकापूरच्या पलीकर बसव कल्याण तालुका 35 बायकांनी मंदिर बांधले 7 लाखाचं. रेड्याची समाधी केली आहे. काय करू शकत नाही आमची नारी शक्ती, ही महिला शक्ती, ही मातृशक्ती. विठाला विठाला बोला पुंडलिक हर नर नाहर के समान है, हर नारी है अंगारा. कवीनं वर्णन केलंय महिला मुक्तीचं, महिला शक्तीचं. हर नारी म्हणजे एक एक अग्नीचा एक एक ज्योत पेटलेला दिवा आहे. काय होऊ शकणार नाही. महिलांनी ठरवलं तर भारत घडवू शकतात, अशी महिलाची ताकद आहे. पण त्याच महिलेचं लक्ष, त्याच सीतेचं लक्ष त्या सोन्यासारख्या हरणावर गेलं. भोग भोगावा लागला. किती वर्ष वनवास भोगावा लागला? 14 वर्ष. बरं का. परत अशोकवनामध्ये राहावं लागलं रामाला सोडून. किती दुःख आहे. विसरलं की असं दुःख प्राप्त होतं. म्हणून देवा तुझ्या नामाचा तुझा विसर पडू देऊ नको, सतत तुझं नाम माझ्या मुखात राहावं अशी मागणी आहे. गोविंद गोविंद मना लागला से छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवातया. म्हणून देवाचं नामस्मरण आणि देव कधीही विसरायचं नाही. आणि देवानं आपल्याला विसरू नये म्हणून आणखी त्याचं भजन करायचं. कसं? दुसरं कडवं गुण गाई नावडी, गुण गाई शाल घाला का एखादी आणायला त्यांना सांगून आणायला शाल आणि नारळ देऊ. शाल नारळ
गुण गाईन आवडी, हीच माझी सर्व जोडी. तुझा विसर होऊ देऊ नये त्याच्यासाठी मी काय करेन, गुण गाईन आवडी. गुणसंकीर्तन, रूपसंकीर्तन आणि नामसंकीर्तन. किती सोपं आहे. नामसंकीर्तन साधन पै सोपे, जडतील पापे जन्मांतरीचे. कसे गुण गायचे, कोणते गुण गायचे, ते गुण ज्ञानेश्वरीत वर्णन केले. ऐका. यशस्वी औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जेत, म्हणून तो भगवंतो. भगवंताच्या गुणाचं गुणसंकीर्तन करा. किती गुण आहेत. यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य. काही लोक म्हणतात काय पाटील आमचे श्रीमंत येतो. पहिल्याच्या काळात पाटलाच्या घरी फटफट्या राहायच्या, पेट्रोल राहायचं. आता पाटील आमच्या तालुक्यात गेलं, बसो कल्याण तालुक्यातले पाटील, सगळ्याच्या गाडीत जर पाहिलं रॉकेल सुद्धा दिसत नाही. वास येतो रॉकेलचा. पाण्यावर चालतात का यांच्या गाड्या, कुणाला माहीत. ते मिक्सअप रॉकेल निघाले म्हणजे मिक्सअप रॉकेल, नवीन कंपनीचं रॉकेल, त्या रॉकेलवर चालतात. त्यांची श्रीमंती जर पाहू गेलं, वर्णन करू गेलं तर लंकेची पार्वती पाटील. त्या काळात नंद राजे होते, ज्याच्याकडे 1 कोटी गाय आहेत त्याला नंद म्हटलं जायचं. आता आण्णावाचे नंद आहेत, आण्णावाचे दातार, आण्णावाचे सगळे झाले, पण श्रीमंतीचा काहीच नाही, मागमोस नाही. पण गुण भरपूर आहेत, सांगण्यात येतं, पण गुण नाहीत, अवगुणच जास्त आहेत. गुण आहेत ते भगवंताकडे बरं का, त्रिगुण आहेत बरं का. सत्व, रज आणि तम हे 3 गुण, या 3 गुणा पलीकडचा तो भगवंत, म्हणून तो भगवंतू. म्हणून त्याचं गुणवर्णन करावं. का गुणवर्णन करावं. तो इतका सुंदर आहे. रूपानं सुंदर, कशानं सुंदर, रूपानं सुंदर, गुणानं सुंदर, नामानं सुंदर आणि सुंदरतेनं सुंदर, असा सुंदर. आणि नामानं सुंदर. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान मांडीवरी घेऊनी, कौसल्या जननी गीत गाई. सुंदर ते ध्यान नंदाची अंगणी, गोपाळ गवळणी खेळताती. सुंदर ते ध्यान चंद्रभागे तटी, पुंडलिका पाटी उभा असे. सुंदर ते ध्यान एका जनार्दनी, जनी वनी मनी भरलासे. सुंदर ते ध्यान मांडीवरी घेऊनी, कौसल्या जननी. एवढा तो सुंदर. आणि तुम्हाला जर तुमचं जीवन सुंदर करायचं असेल तर त्या सुंदर रूपाचं, त्या सुंदर नामाचं, त्या सुंदर गुणाचं तुम्ही गुणसंकीर्तन करा, नामसंकीर्तन करा. काय होईल त्याच्यानं, तुमचं पुण्य वाढेल, तुमचं जीवन आनंदित होईल. यासाठी 8 तास म्हणजे आजचं कीर्तन. तुझं गुण गाऊ, तुझं नाम गाऊ, नाम गाऊ, नाम घ्यावू आणि नाम विठोबाला वाहू. गुण गाई नावडी, हीच माझी सर्व जोडी. साधकानं विचारलं, महाराज तुम्ही देवाकडे हेच मागितलात, माझंही हेच मागणं आहे, मला बाकीचं काही नको. न लगे मुक्ती आणि संपदा. मुक्ती जरी घेतली, इंद्र जरी झालो बर का, मग तया पुण्याची पाऊटी सरे, सवेची इंद्रपदाची उटी उतरे, आणि येऊ लागती माघारे मृत्यूलोका. इंद्राला सुद्धा त्याचं पुण्य संपल्यानंतर मृत्यूलोकातच यावं लागते. मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवणाचे श्रवणी, कैसी सुख निद्रान पूर्णी इंगळाचा.
महाराज, विंचवाच्या अंतरणामध्ये सुखनिद्रा आहे का? तसं इंद्र जरी झाला, चंद्र जरी झाला, त्या इंद्राला चंद्राला पुण्य संपल्यानंतर या भूलोकावर, या मृत्यूलोकावर यावं लागतं. पण आपण किती भाग्याचे आहोत, या मृत्यूलोकात जन्मलो, महाराष्ट्र भूमीत जन्मलो, या संतांच्या देशात जन्मलो, पण आपण भाग्याचे. आम्ही देवाचे देवाचे, आम्ही देवाचे देवाचे. मागण्याची गरज नाही, मागण्याची इच्छा नाही, मागण्याची परंपरा नाही तुकोबारांच्या घरची, तरीही तुकोबारा देवाकडे मागतात, तुमच्या आमच्यासाठी मागतात. बरं का? समर्थ रामदास स्वामी कीर्तन संपत आलंय. समर्थ रामदास स्वामीची एक गोष्ट सांगणार आहे, थोडस भजन करा. विठोबार कुमार, हा हा, जय जय विठोबार कुमार, विठोबार कुमार, जय जय विठोबार कुमार, जय जय विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार, बाबा 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 बाबा. हा हा हा. समर्थ रामदास स्वामी महाराज समर्थ आहेत बरं का, साधे नाहीत, समर्थ आहेत. भिक्षा मागत ओम भगवती भिक्षां देही असा मंत्रोच्चार करत एका माऊलीच्या घरी आले. अतिशय गरिबी अवस्था, दरिद्रीतली दरिद्री अशी अवस्था तिच्या घरची. एक वेळ जेवायला मिळालं, कोणी दिलं तर दिलं, नाही तर दिवस तसाच घालवायचा. चाव रोटी खाना और मस्जिद में सोना अशी अवस्था. पाणी भाकर खायची, कधी पाणी, कधी भाकरी मिळायची नाही, कधी पाण्यावर भागवायचं. रामदास स्वामी तिच्या घरी आले आणि म्हणू लागले ओम भगवती भिक्षां देही मा. ती म्हणाली महाराज चला पुढल्या घराकडे. रामदास म्हणाले आई काहीतरी दान दे, दान मागण्यासाठी मी आलोय. महाराज माझ्याकडे काही नाही, चला पुढल्या घराकडं. महाराज म्हणाले मी इथं जाऊ देणार नाही आणि दुसऱ्यालाही जाऊ देणार नाही, मीही जाणार नाही. जे दाते येतील इथंच थांबून ठेवीन आणि काहीतरी घेऊनच जाईल. महाराज माझी का परीक्षा बघताय तुम्ही? माझ्याकडे खरंच काही नाही हो, खरंच काही नाही. हे कळतंय मला आई, पण काहीतरी दे. काय देऊ? माती दे म्हणले तुझ्या घराच्या पुढची. बघा नीट लक्ष द्या काका, माती दे तुझ्या घरच्या पुढची. महाराज माझी परीक्षा बघू नका. अहो एक वेळचं अन्न पाणी सुद्धा मिळत नाही मला. एक मुलगा आहे, त्याला खायला प्यायला नाही. न मिळू खावया न वाढो संतान, परिहा नारायण कृपा करू. अशी माझी अवस्था देवा. का परीक्षा बघता? रामदासा नाथा समर्था पुढल्या घरी जा. नाही माते मी जाणार नाही, माती दे जाण. का? अगं तुझे म्हणतेस ना पुढल्या घरी जा, पुढल्या घरी जा, पुढल्या घरी जा. सगळेच दिवस तुझे सारखे राहणार नाहीत. 20 वर्षानंतर काळ बदलतो आणि त्यावेळेस सुद्धा तू श्रीमंत होशील. तुझे मुलं बाळ चांगल्या नोकरीला लागतील, कमवते होतील,
त्यावेळेस सुद्धा ही सवय पुढल्या घरी चला, पुढल्या घरी जा, अशी सवय लागू नये तुला, म्हणून माती तर दान दे म्हणून सांगतोय, जेणेकरून तुला काहीतरी देण्याची सवय लागेल. असा अट्टहास आहे संतांचा. म्हणून संत तुमच्या आमच्या मागतात, तुमच्या आमच्यासाठी मागतात ते संत, आणि स्वतः करता मागतात ते माणसं, फिसकटून गेलेले, कामातून गेलेले फिन्स. काय हो, कीर्तनाला रात्री माणसं फिन्स बरे होते का? माणसं, ज्यांना परमार्थ, ज्यांना भागवत, ज्यांना अन्नदान, ते माणसं. हे का भागवत लावलंय त्या बायकाने? बायकाचं भागवत असते का कुठं? नावं ठेवणारे फिन्स, कामातून गेलेले. काय कीर्तन फिरतन बरं जमलं का? कीर्तन अभंगावर झालेलं, उगा वाळवंटाने फिरून 1000 दिलं मायधन्य, 2000 दिलं बापधन्य, तसलं कीर्तन आम्हाला येत नाही म्हणून आम्ही मागं पडलो. आम्हाला मागच राहायच्या जगाच्या, पुढे जायचं नाही. तेनेची पंथे चालू जाता, मार्ग दावणी गेले आधी, दयानिधी. त्या संताच्या मार्गाने जायचंय. नसतं आम्ही टिंब महाराजापेक्षा जास्त पुढे गेलो असतो, आम्हाला पुढे जायचं नाही. असंच राहायचे फाटके दोत्र घालून तुकाराम महाराजांना मला. होय हो, लोक चांगलं म्हणो वाईट म्हणो, अभंगाला सोडून बोलायचं नाही. वडिलांची शिकवण आहे, गुरुनाथाची शिकवण आहे. महाराजांनी सुद्धा आम्हाला तेच शिकवले, वसंत महाराज पोखरणीकरांनी, बरं का. तेच संस्कार घेऊन आम्ही माहूरला सप्ताह केला आणि तूप पोळ्याचं जेवण केलं त्या ठिकाणी, बरं का. ही ताकद आहे नामस्मरणाची. त्याच मार्गाने आम्हाला जायचं आहे. आम्हाला जगाच्या पुढे जायचं नाही, पण जगाचं कल्याण करायचं आहे. ही संतांची भूमिका घेऊन तुकोबारा आले आणि तुमच्या आमच्या करता मागू लागले. हेची दान देगा देवा, तुझा विसरण व्हावा, गुण गायीन आवडी, हीच माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती धन संपदा नाही, न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा. संताची संगत का? कोणत्या संताची? थोडक्यात सांगतो आणि कीर्तन संपवायकडे येतो. तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी, गुण गायीन आवडी, हेची माझी सर्व जोडी. विठ्ठल विठ्ठल बोला पुंडलिक वरदे. हो, धनाची संगत नको, पत्नीची संगत नको, मूर्खांची संगत नको, संसाराची संगत नको, जगाची संगत नको. जगाची म्हणजे कोणत्या? पाण्याच्या जगाची नाही. जे दिसते डोळ्याला ते जग, पाण्याचं जग म्हणचाल. जे जे तुम्हाला दिसतंय आहिक जगतामध्ये ते जग, भौतिक जग, त्या जगाची संगत नको. कुणाची संगत दे? फक्त संताची. कोणत्या संताची? थोडक्यात सांगतो. पुण्याचा कार्यक्रम होता तुकाराम बीजेचा. काका संपतय कीर्तन. तुकाराम बीजेचा कार्यक्रम संपला आणि रेल्वे स्टेशनला येऊन बसलो. सहज पडलं, दंडवत घडलं. कंडक्टर कधीही तुकोबारायाच्या देहूला वारीला जात नाहीत. कंडक्टर कधीही तुकोबारायाच्या वारीला पंढरपूरला जात नाहीत, पण ड्युटी आल्यावर जातात. सहज पडलं, दंडवत घडलं. तसं आम्ही सहज कीर्तनाला म्हणून गेलेले, पण जावं देहूला दर्शन घ्यावं, तुकोबारायाची बीज आहे म्हणून निघालो. दापोडी रेल्वे स्टेशनवर येऊन बसलो. माझ्याबरोबर एक जानवलचे शेठजी होते, बरं का. 2-4 आंधळे तिथं बसले होते. आंधळ्याला पांगळ्याला बाबू एक पैसा धर्माला गाणं चालू होतं एक रेगी पेटीवर, ते एक स्वराच्या. आनंद वाटला. ते दोघं जण चर्चा करत होते. कुणाचं कीर्तन होतं की बघा, लातूरकडलाच महाराज दिसू लागता. आम्ही तिथं जवळ होतो. बाबा तुम्ही कसं ओळखलो? त्यानं म्हटलं, महाराज साधू ओळखावा नेत्रीन, ब्राह्मण ओळखावा धोत्री. साधूला नेत्रावून ओळखावं आणि ब्राह्मणाला धोत्रावून ओळखावं. त्यानं भाषेवरूनच ओळखेलं. आमची भाषा कशी? राजापूरचे कोले आल्यात, सतरंजी 17 म्हणणारी आमची भाषा. म्हणजे कोल्हापूरचे राजे म्हणत नाही आपण, राजापूरचे कोले आल्यात, सतरंजी 17. मी हिपळगावमध्ये येत होतो, वाटत 1-2 घरं लागले. त्या घरातली म्हातारी म्हणत होती, ए बाबू, ए बाबू, वारं येऊ लागले, दाराला कवाड लाव. दाराला कवाड? कसलं कवाड लावतात? वारं येऊ लागले, दाराला कवाड लाव. ही आपली भाषा. त्या आंधळ्यानं ओळखलं, हे लातूरकडे येडे. त्यानं भाषेवरून ओळखलं. मी शेठजीला म्हणालो, शेठजी ओळखलं की? हो, आम्ही लातूरकडलेच बाबा, कीर्तनकार मीच म्हटलं. दर्शन घेतलं त्या आंधळ्यानं आणि म्हणाला, महाराज पातेलं पुढे केलं, काहीतरी होऊन जाऊ द्या. 100ची 200ची नोट बघा. कारण चहा प्यायचा म्हटलं तर मारामारी चहा 100 रुपयाला चहा आहे पुण्याला. मारामारी चहा कळला का? साधा चहा आणि गोल्डन चहा एका जागी केलं की त्याला खार शिरापुरी नाही तो होंदेव तेरी मेरी, त्याला म्हणतात मारामारी. खाव शिरापुरी, होंदेव तेरी मेरी, त्याला मारामारी चहा म्हणतात. साधा आणि गोल्डन एकत्र. 100 रुपयाला चहा. तर 100ची तर नोट नव्हती माझ्याकडे, 5000ची नोट होती, नवीन सरकारची.
5,000ची नोट. महाराज मी शेठजींना म्हणून, शेठजी तुमच्या घरी पिठाची गिरणी आहे, कांडप गिरणी आहे, शेवयाची गिरणी आहे, मिरची कांडप आहे, पापडाची मशीन आहे, तुमच्याकडे असतील की चिल्लर दळलेले वगैरे. शेठजी म्हणाले पैसे भरपूर आहेत माझ्याकडे, पैसे कोटच्या खिशात, पण गिरणीतून ते चपटाहून आलेले आहेत. काय ओळखी उलाले टाका म्हटलं, काय ओळखी उलाले टाका. त्यानं काढले शेठजीनं पैसे 4 आटाने इकडून 4 आटाने इकडून टाकले पातेल्यात. आनंद वाटला, आशीर्वाद दिला आंधळ्यानं, महाराज कल्याण हो तुमचं. परत 1-2 मिनिटानं आंधळा म्हणला, महाराज काय झालं रे बाबा, आणि पैसे चलनात की. अरे बाबा तू तर आंधळा आहेस, पैसे कसं काय चलनात, तुला कसं कळलं. तो म्हणाला, महाराज मी खरा आंधळा नाही, खरा आंधळा सिनेमाला गेले त्याच्या जागेवर बसला म्हणला. आता कुणाला आंधळा म्हणावं आणि कुणाला खरा संत म्हणावं, असे संत जगात भरपूर आहेत. पोटासाठी संत झाले कलीत बहुत, ऐसे संत झाले कली. पुढचं मी म्हणत नाही, तुकाराम महाराजांनी म्हणावं, काय मायपर्यंत आपण म्हणावं, पुढचं नाथानी म्हणावं, काशी अशी परंपरा आहे. पुढचे शब्द बोलायला ताकद नाही कीर्तनात, जे बोलायचं ते बोलावं महाराज. बरं का, खरे संत कुणाला म्हणावं, तेची संत, तेची संत ज्याचा आहे तर विठ्ठली, तेची संत, तेची संत ज्याचा आहे तर विठ्ठली, ते संत कोणते, ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान. निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान आणि मुक्ताबाई ज्ञान दीपती कळा, ते संत. त्या संतांच्या संगतीत आम्हाला जायचं आहे. आणि एकदा संताची संगत साधली, पंगत मिळते, आणि पंगत मिळाली, संगती पंगती देवा सवे घडे. हा लाभ आहे, आणि हा लाभ ज्याला घ्यायचा आहे त्यांनी या भागवताला यावं. उद्या काल्याचं कीर्तन आहे, काल्याचं साहित्य सांगितलंय, त्या साहित्यानिशी सकाळी 8 वाजता हजर राहायचं आहे सगळ्या महिला मंडळांनी, कारण सप्ताह तुमचा आहे आणि तुमचा बरोबर तुमच्या सगळ्यांचा घरच्यांचा. म्हणून नाही त्यांनी तयारी करावं लागेल की येऊन, सगळी तयारी, रांगोळ्या काढावं लागते दारानं, हे तयारी सांगू लागलो. राख रांगोळी महत्वाची नाही, रांगोळी महत्वाची आहे. राग जर वांग्याच्या बुडाला टाकली तर जावाई तटारून पळत जातोय भाजी खाऊन. वांग्याच्या बुडाला राग टाकत जावा आणि देवाच्या पुढे रांगोळी टाकत जावा. जीवनाची रांगोळी चांगली सुखाची होते. विठ्ठल विठ्ठल बोला पुंडलिक वरदे. हो, म्हणून अशा थोर संतांच्या संगतीत आम्हाला राहायचं आहे. न लगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा, संत संग देई, संत संग देई. बर का, संत संगती मागतात बर का.
हा संत संग देई चरण सेवा, जेणे हा तुझा विसर न पडावा, हाची भाव माझी आजवा. आणि पूर्वी देवा मनोरथ, अशा प्रकारचा मनोरथ तुकोबाराय मागतात. आणि या संत संगतीसाठी, या नामस्मरणासाठी, ह्या दान मागून संतांच्या संगतीत जाऊन उद्धार करून घेण्यासाठी मला जन्म जरी घ्यावे लागले, गर्भवासाचं दुःख जरी सहन करावं लागलं, तरी मला ते शक्य आहे आणि मी ते करीन. शेवटचं चरण
घालावे आमासी. गर्भवासाचे गाढ दुःख आहे. सगळ्यात जास्त दुःख म्हणजे गर्भवासाचं दुःख. कोणापुढे सांगावे असं हे दुःख सहन करून आम्ही घेईन मी जन्म. याजसाठी देवा तुझी चरणसेवा साधावया. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालीन लोटांगण महाद्वारी. आनंदे निर्भर असो भरते ठाई सुख दुःखा नाही चाडामा. म्हणून आम्ही भयानक अशा प्रकारचं दुःख झेलून गर्भवासाला येऊन माऊलीच्या पोटी जन्म घेऊन देवा तुझं नामस्मरण करू, संतांची संगती करू, द्यायचं असेल तर हेच दे, म्हणसी काही मागा हेच देगा पांडुरंगा. संता लोटांगणी जाता लाज नको मनी तुका म्हणे अंगी. बाकीच्या वरातीत गोंधळात नाचण्यापेक्षा पिऊन नाचण्यापेक्षा वारकरी या, वारकरी व्हा आणि वारकऱ्यात नाचा आणि वारकरी होऊन नाचा, त्यात खरा आनंद आहे बरं का. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी सर्व सांडोनी माझाई वाचे विठ्ठल रखोमाई. माझ्या वाचेची बडबड इथंच थांबवतो. जे योग्य वाटलं ते घ्या, जे अयोग्य वाटलं माझ्या पदरात टाका, मी ते नेऊन उद्या चंद्रबागेत सोडून देईन. योग्य असलेलं घ्या हीच विनंती. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. हा 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 माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. बोला बोला बोला. माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज. हो 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 भाविक मायबाप हो, आपल्या या हिप्पळगावच्या अखंड भागवत ज्ञान यज्ञातील शेवटची कीर्तनरूपी सेवा, कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा. गुण गाई नावडी हेची माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. गुण गाई नावडी हेची माझी सर्व जोडी. भगवंताकडे एकच मागाव, या जन्मात यावं देवा, मागूच नये देवाकडं आणि मागितल्याशिवाय राहू नये. काय मागाव? हे पळगावात जन्म दे देवा, खीर खायला इथली प्रसादातली. इथं जन्म दे देवा भागवत ऐकायला. इथं जन्म देवा दिंडीत नाचायला. मागावं एवढं मागावं, मागूच नये आणि मागितल्याशिवाय राहू नये. काय मागावं? देवाला आनंद मागावं, आयुष्य मागावं, हरिनाम कीर्तन मागावं, संतांचे पूजन मागावं आणि काय मागावं? संपत्ती मागावी. हेच दान देगा देवा 100 पोते सूर्यफल व्हावा, पण त्याच्यातले 50 पोते देवळाला द्यावं, असं काहीतरी मागावं. पण एक उगा मुठभर शेरभर देवाला द्यायचं नाही, 100 पोते मागायचं, देव कधी देणार नाही. विसाळी गेलं म्हणत बसावं लागते. वारं खात गारा खात वारा खात बाबूळ झाड उभेच आहे. पाणी पडो बाबूळ झाड तसंच दिसतं, काटे फुटतात पानं फुटतात, तसंच बाबळीसारखं आपलं आयुष्य आहे. बाबूळ झाड उभेच आहे म्हणत बसू नका. काहीतरी या जन्मात येऊन काहीतरी हित करण्यासारखं, काहीतरी हित होण्यासारखं संतांच्या संगतीत येऊन करा. करणे ते हेच करा. नरका घोरा का जाता, काय करा? नामस्मरण करा. काय करा? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. काय करा? झाडं लावा. काय करा? घरामध्ये संडास बांधा. काय करा? लेकरा बाळांना चांगली शाळा शिकवा. 4 बुरकुंड कमी ओढा, 4 गिलास कमी प्या, पण लेकरांना पुस्तकं घेऊ द्या, लेकरांना ज्ञान द्या, लेकरांना विज्ञान द्या. ज्ञानाची आणि विज्ञानाची संगत लेकरांच्या संगतीत येऊ द्या. गाडगे बाबांचं कीर्तन सगळ्यांना माहिती आहे. गाडगे बाबाचा संदेश सगळ्यांना माहिती आहे. स्वच्छता पाळा, कोरोना येणार नाही जवळ बरं का. अंतर पाळा बरं का, रोगराई टाळा, स्वच्छता पाळा. या प्रकारची शिकवण देण्याचा आजचा हा कीर्तनाच्या माध्यमातून संकल्प अट्टहास आहे. योग्य वाटले तर सायास माझा सफल झाला एवढंच इथं म्हणतो. आणि शेवटी तुकोबाराचं भजन होईल आणि त्यानंतर चालू होईल तुकाराम 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 तुकाराम.